नमस्कार मंडळी, नागनीज फॅमिली अँड ब्लॉग या चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत. तर आषाढी वारी संपली आणि आज आहे गुरुपौर्णिमा. तर सगळ्या पालख्या आज निघालेल्या आहेत परतीच्या प्रवासाला. तर तुकोबारायांचा अभंग आहेच, तुम्हाला तो माहिती असेलच. तर तो अभंग असा आहे, जातो माघारी पंढरीनाथा, झाले दर्शन तुझे आता. तर त्या अभंगाप्रमाणे आज पालख्या माघारी निघालेल्या आहेत. जगद्गुरू तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज तसेच इतर पालख्या गोपाळपूरहून गोपाळकाल्याचा प्रसाद घेतला की पांडुरंगाच्या दर्शनाला येतात आणि तिथूनच त्यांचा सुरू होतो परतीचा प्रवास. तर तुम्ही म्हणत असाल आषाढी वारीलाच फक्त गर्दी राहते पालख्यांबरोबर. तर तसं काही नसते. बरीच वारकरी असे असतात की गोपाळकाला झाल्याशिवाय पंढरपूर सोडत नाही. तर तुम्ही बघू शकता, हा आहे पालखी तळ वाखरीचा आणि इथं किती गर्दी आहे. अगदी दर्शनासाठी रांग लागलेली आहे आणि शेजारच्या खेड्यापाड्यातली लोकंही इथं दर्शनाला आलेली आहेत. खूप गर्दी होती. तर अगदी आकडा काय माहीत नाही किती असतील असं, पण लोकं भरपूर म्हणजे आलेली होती दर्शनासाठी. आता ह्या पालख्यांना येताना 20-21 दिवस लागत असले तरी जाताना खूप फास्ट जातात. खूप मोठे पल्ले असतात त्यांचे, म्हणजे अगदी 30, 35, 40 किलोमीटर एवढं चालत जातात अंतर आणि मुक्काम करतात. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि तुम्हा सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. रामकृष्ण हरी.